महाराष्ट्र के ऊर्जा मंत्री और भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और केंद्रीय गृह मंत्री अमित शाह की मुलाकात पर स्पष्टीकरण देते हुए कहा कि यह पूरी तरह नियमित व एनडीए की परंपरा अनुसार समन्वय बैठक थी। उन्होंने स्पष्ट किया कि शिंदे की नाराजगी संबंधी खबरें निराधार और कपोल कल्पित हैं। महायुति का लक्ष्य 51% मत हासिल करना है और इसी रणनीति को लेकर यह मुलाकात हुई है। माननीय एकनाथ शिंदेजींची परवाच मी भेट घेतली होती। कुठलाही नाराजीचा सूर नाही आहे। काल माननीय अमित भाईकडे नगरविकास खातं आणि केंद्र सरकारच्या समन्वयाचे काही विषय आणि एनडीए म्हणून एक महत्त्वाचे नेते म्हणून त्यांनी भेट घेतली आणि आपली हीच एनडीएची परंपराच आहे की माननीय अमित भाई माननीय प्रधानमंत्री मोदी सोबत आमचे एनडीएचे घटक नेते महिन्यात 2 महिन्यातनं 3 महिन्यातनं एकदा भेटत राहतात। त्यामुळं हा कपोलकल्पित या ठिकाणी बातमी केलेली आहे की एकनाथजी नाराज आहे, ते या ठिकाणी आमच्या पक्षाकडनं नाराज आहे। मला वाटतं की ह्या बातम्या अशा नुसत्या संभ्रम तयार करणाऱ्या आहेत। एकनाथजीचा खरा जो भेटण्याचा उद्दिष्ट होतं ते केवळ महाराष्ट्रामध्ये महायुती ही त्या ठिकाणी जसं विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये महायुतीमध्ये महाराष्ट्र 51% मतांनी आम्ही जिंकला तसा 2/3 बहुमताने महाराष्ट्र जिंकायला पाहिजे आणि आमची महायुती ही प्रचंड मजबूत राहिली पाहिजे। विकसित भारताचा संकल्प जो मोदीजींनी केला त्या संकल्पाला महायुती उभी राहिली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसजीचा विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला मजबूतीने आपण समोर गेलं पाहिजे। एकनाथ शिंदे की ही भूमिका है। मित्र पक्षांतर के मुद्दे पर बावनकुले ने कहा कि चुनाव के समय सभी दलों में ऐसी हलचल सामान्य होती है। उम्मीदवारों को टिकट न मिलने के कारण कुछ कार्यकर्ता भाजपा या शिंदे गुट में जा रहे हैं, लेकिन महायुति में किसी प्रकार की गड़बड़ी नहीं है। डोंबिवली में हुए पक्ष प्रवेश को उन्होंने स्वाभाविक बताया। ओबीसी आरक्षण पर उन्होंने कहा कि सुप्रीम कोर्ट द्वारा 31 जनवरी तक चुनाव कराने के निर्देशों के बाद भी 27% आरक्षण कायम रहना चाहिए। नाही, मला असं वाटतं की आम्ही वरच्या सर्व नेतृत्वाने म्हणजे देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा आणि मी सुद्धा समन्वय समितीत आहे एनडीएच्या, त्या समितीत हे ठरलं आहे की कुणाचाही पक्षप्रवेश करायचा नाही। पण लोकल लेवलला जेव्हा तिकीट मिळत नाही, आमचे लोक लढतात, मग त्यांना ऑप्शन आहे एकनाथ शिंदेजीकडे जाण्याचा। आता कामठी विधानसभेमध्ये किमान 10 आमचे चांगले चांगले पदाधिकारी एकनाथ शिंदेजीकडे गेले, तिकडे धनुष्यबाण घेतलं। तर आत्ता त्यांना तिकीट मिळालं नाही। 8-8, 10-10 वर्षापासून ते वाट पाहतात आहे। त्यामुळं काही लोक एकनाथ शिंदेकडे, एकनाथ शिंदेजी काही लोक भाजपकडे, दोघांची राष्ट्रवादीकडे। त्यामुळं थोडा उडाउडी चालू आहे नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भाने। तर म्हणून काही या ठिकाणी महायुतीत गडबड झाली आहे, राज्य स्तरावर गडबड झाली आहे असं काही नाही आहे। लोकल स्तरावर मात्र काही ठिकाणी उड्या मारलेल्या आहे। आता निवडणुकीनंतर ते बघू। आता तर त्यांनी एबी फॉर्म घेतलेले आहे, त्यामुळं प्रत्येक पक्षात झालेला आहे। काही राष्ट्रवादीचे लोक भाजपमध्ये आले, भाजपचे एकनाथजीकडे गेले, एकनाथजीचे भाजपकडे आले, त्यामुळं हे काही तिन्ही पक्षात झालं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काही महायुतीमध्ये गडबड नाही। डोंबिवलीचाही पक्षप्रवेश असाच झाला आहे की ज्या ठिकाणी एकनाथजीकडे सीट मिळत नाही असं दिसतं किंवा भाजपकडे सीट मिळत नाही असं दिसतं, त्यावेळी निवडणुकीच्या पूर्वीच त्या ठिकाणी उड्या मारण्याचं काम चालू होतं। काही ठिकाणी आता एखादा कार्यकर्ता पक्षात यायलाच तयार आहे। शेवटी प्रत्येकाचा पक्ष आहे। एकनाथजीला आपला पक्ष वाढवावा लागतो, भाजपला आपला पक्ष वाढवावा लागतो। त्यामुळं या ठिकाणी काही पक्षप्रवेश होत राहतात। पण पक्षप्रवेशामुळे एकनाथजी नाराज होतील आणि ते अमित भाईकडे जातील हे काही खरं नाही आहे। पक्षप्रवेशाबद्दल माझ्याशी, देवेंद्रजीशी आम्ही समन्वय करतो की बाबा बैठकीमध्ये आमचा समन्वय होतो, पण एवढ्या कारणाने काही ते अमित भाईकडे जातील। अमित भाईकडे जाताना महाराष्ट्राची महायुती, देशातलं सरकार, महाराष्ट्राचं सरकार, डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या विकासाकरता कसं काम करेल आणि एनडीएचे नेते म्हणून प्रत्येक 2-3 महिन्यातनं माननीय एकनाथजी अमित भाईकडे जात असतात, माननीय प्रधानमंत्री मोदीजीकडे जात असतात, सर्व एनडीएचे घटक पक्ष जात असतात। मला वाटतं याच्यामध्ये ही केवळ त्या ठिकाणी एनडीएची नेता म्हणून भेट असावी असं मला वाटतं। मला असं वाटतं की जो काही सुप्रीम कोर्टाचा निकाल आला 31 जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका घ्यायच्या आहे। आता निवडणूक आयोगाने, राज्य सरकारने जे काही आरक्षण दिलं आहे ते आरक्षण हे 27% ओबीसी आणि सर्व मिळून आरक्षण दिलं आहे। ओबीसीचं 27% आरक्षण कायम राहिलं पाहिजे ही कायम भूमिका देवेंद्र फडणवीसजींच्या आणि आमची सर्वांची आहे, एनडीएची आहे, महायुतीची आहे। त्यामुळे 27% ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये हीच मागणी आमची सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि मला वाटतं
माननीय सुप्रीम कोर्टाने जसं 31 जानेवारीच्या आत निवडणुका घ्यायला सांगितल्या त्याच पद्धतीवर जे 27% ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्ट कायम ठेवल असा मला विश्वास है। पुणे भूमि घोटाले पर उन्होंने बताया कि उच्च स्तरीय समिति की रिपोर्ट के बाद कठोर कार्रवाई की जाएगी और कोई भी दोषी नहीं बचेगा। आम्ही व्यवहार रद्द केल्याशिवाय त्या जमिनीवरचे हितसंबंध कमी होणार नाही। आता हितसंबंध आले जमिनीमध्ये प्रायव्हेट माणसाचे, तर गव्हर्नमेंट जमिनीवर हितसंबंध नको म्हणून आम्ही व्यवहार रद्द करू। 42 कोटीची नोटीस दिली आहे, त्या नोटीसवरही त्या ठिकाणी पुढे जाऊ, पण निश्चितपणे कोणी सुटणार नाही याची काळजी आमचं सरकार घेईल। भाड़ेकरुओं, लेआउट में घर लेने वालों तथा महसूल विभाग के प्रमोशन संबंधी निर्णयों को सरकार का जनहितकारी कदम बताया। कांग्रेस पर निशाना साधते हुए इन्होंने कहा कि आंतरिक समन्वय की कमी के कारण उसके कार्यकर्ता भाजपा में आ रहे हैं और 2029 में कांग्रेस सबसे छोटी पार्टी बन जाएगी। मुंबईतील भाडेकरू नागरिकांनी मोठ्या प्रमाणात निवेदन केले होते की भाडेकरूवरनं आम्हाला जेव्हा घर मिळतं, जेव्हा आम्ही रिडेव्हलपमेंटमध्ये जातो, तर भाडेकरूंना घर देताना 400 फुटापर्यंत नियम होता की मुद्रांक घ्यायचे नाही। पण आता राज्य सरकारने निर्णय घेतला की आता 600 फुटापर्यंत भाडेकरूंना घर दिलं तर आता मुद्रांक लागणार नाही। हा निर्णय मुंबई उपनगरामध्ये संपूर्ण भाडेकरू जे राहतात त्यांच्या अत्यंत महत्त्वाचा निर्णय त्यांच्याकरता आहे। जेवढे भाडेकरूंना घरं मिळणार आहेत त्यांच्याकरता महत्त्वाचा निर्णय आहे। 600 फूटपर्यंत आता कुठलीच स्टॅम्प ड्युटी लागणार नाही। हा निर्णय मुंबईतल्या उपनगरातल्या सर्व भाडेकरूंनी राहणाऱ्या लोकांकरता आहे आणि मला वाटतं एक मोठा दिलासा स्टॅम्प ड्युटीमधनं एक मोठा दिलासा या ठिकाणी भाडेकरूंना घर मिळताना मिळणार आहे। आमचे मुंबईचे नेते आशिष शेलारजी, माननीय प्रवीण दरेकरजी, मुंबईचे सर्व 36 आमदार, खासदार या सर्वांनी या मागणीला दुजोरा दिला होता। परवा अनिल परबही या बैठकीला होते। त्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीसजींनी या निर्णयाला प्रचंड ताकद दिली आणि महसूल खात्याने हा निर्णय घेतला। यामध्ये आता 600 फुटापर्यंत कुठलीही स्टॅम्प ड्युटी लागणार नाही, हा एक महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतला। इन BCN न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।